आपण आहोत पाथरी येथे. आपण पाहत आहात बीपीएल न्यूज महाराष्ट्र. आपण आहोत जिल्हा परिषद केंद्रीय शाळा पाथरी येथे. या शाळेचे मुख्याध्यापक काय म्हणत आहेत, काय सांगाल सर, की आपल्या शाळेमध्ये एवढं पाणी साचले की शासनाच्या वतीनं झाडं लावण्याचे काय भेटत आहेत, तरी पण आपण आपल्या शाळेला काही न भेटता आपण खर्चातून झाडाचं रोपवाटन केलेलं आहे, काय सांगा? आपण हे सगळे चित्र पाहून आमची दाद घेतली त्याबद्दल मी SK चॅनलचं मी आभार मानतो. त्याबरोबर BPL न्यूज हे खरोखरच समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत ह्या अडचणी समाजाच्या प्रशासनासमोर मांडण्याचं आमच्या जिल्ह्यातलं एकमेव हे चॅनल आहे, SK न्यूज चॅनल आणि BPL चॅनल. तर हे आज त्यांना हे सगळे व्हिडिओ बघितले आणि माझे प्रत्यक्ष शाळेमध्ये मला बोलून घेऊन माझ्याशी हितकूच करतात, म्हणून त्यावेळेस मी दोन्ही चॅनलचे मी आभार मानतो. परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मराठी माध्यम अहिल्यानगर पाथरी येथील ही शहरामधली शाळा आहे. आम्हाला शासन काय देतं आहे, शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत हे आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, परंतु त्यांचेच आम्ही थांबत नाहीत. आम्ही आमचं काम सुरू असतो. गेल्या वर्षी आम्ही स्वतः या ठिकाणी अनेक समस्या आम्ही मांडत न बसता आम्ही पूर्ण शालेय व्यवस्थापन समिती शाळेच्या वतीनं पूर्ण वृक्षारोपण केलं. या ठिकाणी पाण्याची खूप अडचण आहे. आम्ही उन्हाळ्यामध्ये टँकरने पाण्याने विकत आणून हे झाडं जोपासली, परंतु आज आमच्यासमोर एक वेगळा प्रश्न निर्माण झाला, वेगळी समस्या निर्माण झाली. आता आम्ही पूर्ण उन्हाळ्यामध्ये हे झाडं जोपासले, परंतु इतकं जर पाणी जर पहिल्या पावसामध्ये परवा दिवशीच्या आणि कालच्या साचले, तर मला वाटते की आम्ही जे केलेली जी पूर्ण मेहनत आहे ही मेहनत पूर्ण वायाला जाणार आणि पूर्ण हे झाडं सडून जाणार. तर याच्यासाठी आम्ही वेळोवेळी आमचं शिक्षण विभाग आहे, प्रशासकीय पातळीवर किंवा इथले स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांचेसुद्धा स्वतः आम्ही सगळे समितीचे भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु काही थोडंसं अडचणी असल्यामुळं हे थोडंसं मुरुम वगैरे टाकून नाही झालं. परंतु एक माझी सगळ्या समाजाला आणि पूर्ण सर्वांना माझी विनंती आहे प्रशासनाला की आपण शासन एवढा खर्च करतं आहे, झाडे लावा, वृक्षारोपण करा. परवा जो जागतिक पर्यावरण दिन झाला त्या दिवशी आम्ही पाहितलं की झाडाचं किती महत्त्व आहे हे आम्ही सांगितलं, परंतु आज 6 आणि 7 तारखेला इतका आम्हाला निसर्गाला आम्हाला दाखवलं नाही की पाणी इतकं आम्हाला शासनानं म्हणजे निसर्गाने दिलं. किमान आमचे सकारात्मक दृष्टिकोन असेल तर ते या ठिकाणी फक्त प्रशासनाला माझी विनंती आहे की बाबा तुम्ही या प्रसंगाला, या संकटाला तुम्ही सामोरे जाऊन आम्हाला काहीतरी मदत करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी जर आम्हाला मुरुम टाकून दिला, काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिले, परंतु काय अडचण नाही, होऊ शकत नाही. काय पाणी साचलेलं आहे, कोणी शासनाचे अधिकारी कोणी काय आले होते तर आजपर्यंत तर कोणी आलं नाही, परंतु वेळोवेळी मी त्यांना BDO म्हणजे नगरपालिका प्रशासन, आमचे शिक्षण विभाग यांना मी वेळोवेळीच्या अगोदरही सांगितलंय, कल्पना दिली. झालं शाळेचे अध्यक्ष राहिलेले, काय सांगाल सर? काय नाही, सगळं हे मुरुम हे प्रशासनाला सांगितलं आम्ही. आता यायला राठोड साहेबाला फोन केला किंवा इथं हे मुरुम हे काही बघा येऊन काही पाणी साचलं हे केलं. नगरपालिकेला बी सांगितलं अध्यक्ष